सुरू करूया आपण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृतचा हे नाहीये, रेग्युलर असा क्लास नाहीये हा. आणि आपण पण असा मेसेज नाही दिलेला आजच्या प्रोग्रामचा, त्यामुळे आजचे जॉईनिंग पण आपले कमी आहेत. तर आज नुकताच आम्ही विचार केला की गुढीपाडव्याचं दीपाली माताजींनी खूप छान आज दिला गुढीपाडव्याच्या दिवशीचा. तर त्याचाच पुढचा एक भाग म्हणून की हा गुढीपाडवा जो आपण साजरा करतो, परंतु तो एका दिवसाचा उत्सव आहे का? म्हणजे आपण एक दिवस गुढी उभारतो, आपण सगळं हे करतो, तर तो एका दिवसाचा उत्सव आहे का? आणि एक दिवस गेल्यानंतर तो गुढीपाडवा जो आहे तो संपला का आपल्या आयुष्यामधला? तर नक्कीच नाही. तर त्याचा जो नूतन वर्ष आपण जे म्हणतो की वैदिक शास्त्रानुसार आपल्या नवीन वर्षाचा प्रारंभ होतो. तर हे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने आध्यात्मिकतेच्या दृष्टीने आपण कसे संपन्न करू शकतो, तर याच्यावर आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या शास्त्रांचे रेफरन्स किंवा शास्त्रांमधल्या काही कथा त्याद्वारे आपण आज बघणार आहोत की हा उत्सव, हा सण आणि हे नूतन वर्ष आपण आपल्या जीवनामध्ये, असे नाही की आता पाडवा होऊन गेला आणि संपला आता, की असे नाहीये हे. तर आता कशी सुरुवात करू शकतो ह्या नवीन वर्षात? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प करत असतो आणि वर्षाची सांगता येईपर्यंत ते संकल्प पण आपले विरघळून गेलेले असतात. तर तो वारंवार आपल्याला एक बूस्ट लागतो की जरी आपण नवीन वर्षाचा काही संकल्प केला तर त्याला काय लागतं आपल्याला, तर एक प्रेरणा लागते, उत्साह लागतो सगळ्या गोष्टींसाठी. तर त्याचाच हा एक भाग आपण समजू शकतो आजचा क्लास. तर आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हे उत्सव आपल्या जीवनामध्ये काय मेसेज घेऊन येतात. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपली संस्कृती आहे वैदिक संस्कृती, आणि या वैदिक संस्कृतीमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने वेगवेगळे सण, वेगवेगळे उत्सव, याच्या मागे काही कारण असतात की जसं हर्षोल्लास असेल, आनंद असेल, मानसिकरित्या असेल, आध्यात्मिकरित्या असेल, सामाजिकरित्या असू शकतो किंवा शारीरिक, काही ना काही त्याला काय असते, मर्म आहे. म्हणजे आपल्याला काय आहे, आपली वैदिक संस्कृती आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिलेले आहेत, एक परंपरा आलेल्या आहेत, आपल्याला मिळालेली आहे. की जसं परंपरेने आपण म्हणतो ना की काही प्रॉपर्टी असेल की पीटीजात इस्टेट असते, तर आपण म्हणतो ती परंपरेने आपल्याला मिळाली, बरोबर. परंतु ही फक्त संपत्ती किंवा हे धन, शेती हीच आपल्याला परंपरेने मिळत नाही. तर आपल्याला काही परंपरा म्हणजे काही धार्मिक असतील, काही सण उत्सव असतील, ते पण आपल्याला परंपरेने प्राप्त झालेलं असतं. तर मग आता हे प्राप्त झालेलं असतं, तर बराच वेळा ना, म्हणजे आमचा तरी असा अनुभव आहे की इस्कॉन मध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कळलं की खऱ्या ह्या सणाचे जे उत्सव आहेत, जे काही आपल्या परंपरा आहेत, त्या कशाशी निगडीत आहेत आणि त्याचं किती अनन्य स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. नाहीतर इस्कॉन मध्ये आल्यानंतर पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की असा तिलक का लावला जातो, कंपल्सरी साडी का घातली जाते, किंवा हा धोती कुर्ताच का घातले जातात, असाच पेहराव का असतो. तर हे प्रश्न इस्कॉन मध्ये आल्यानंतर पडले आणि त्याचे शास्त्रीय कारण काय आहे जेव्हा समजले, तेव्हा ते प्रश्नांचं काय झालं, निरसन झालं. तर मग याच्यातून आपण बघू शकतो, जर आपण एखादी गोष्ट ब्लाइंडली फॉलो केली, ब्लाइंडली म्हणजे कसं, की जे सांगितलंय ते, की ते करायचं, त्यांनी सांगितलंय, आपल्या पिढीजात आलेलं आहे ते करायचं, परंतु त्याच्या मागे जर आपण इतिहास जाणून घेतला नाही, त्याच्या मागे की काय आहे, म्हणजे याच्या मागे कारण काय आहे, कुठल्याही गोष्टीचं जर कारण आपण जाणून घेतलं आणि त्या कारण जाणून घेतल्यानंतर आपण जर तो प्रयत्न केला त्याच्यासाठी, तर नक्कीच आपली त्याच्यामध्ये काय होते, श्रद्धा निर्माण होते किंवा विश्वास निर्माण होतो. म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या परंपरेमध्ये जे काही मिळालेलं आहे
तर त्याच्या मागचं रिझन काय आहे हे जर आपण समजून घेतलं, तर आपण ते अजून श्रद्धेने ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता आपण बघतो, की आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त अतिक्रमण कशाचं झालेलं आहे आता? पाश्चात्य संस्कृतीचं. की पाश्चात्य संस्कृतीमध्ये तुम्ही बघा, की कुठलाही एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन करायचं असेल, तर त्याला ती रिबन लावली जाते आणि रिबन लावून त्याचं काय करतात? ती कट करतात. बर्थडे असेल, वाढदिवस असेल, तर आपण काय करतो? केक आणून काय करतो? तो कट करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो, की तोडायचं, कट करायचं. म्हणजे हे पाश्चात्य संस्कृती आहे ॲक्चुअली. ही आपली संस्कृती नाही. वैदिक संस्कृतीमध्ये बघा आपल्या, की विवाह संस्कार असेल, तर त्याला नेहमी जोडण्याचं काम केलं जातं. आणि त्याच्यामध्ये कधी तुम्ही जुन्या काळामध्ये बघू शकता, जुन्या काळ म्हणजे आपले आई-वडील असतील, काका-काकू असतील, त्यांना विचारू शकतो, की जेव्हा एखादा विवाह संस्कार होतो किंवा तो जमतो किंवा ह्याच्यासाठी ते गोड काय दिलं जातं, की तो लाडू दिला जातो, बुंदीचा लाडू. पहिल्या काळामध्ये लग्नांमध्ये बुंदी असायची, बुंदी किंवा बुंदीचे लाडू. तर ह्या बुंदीचे लाडू हे कशाचं प्रतीक आहे? जोडण्याचं प्रतीक आहे. बुंदी म्हणजे छोटी-छोटी बुंदी पडतील, त्याचा एक लाडू बनवला जातो. म्हणजे काय आहे? हे जोडण्याचा संस्कार आहे. तर हे परत आपण बघू शकतो, की जसं आपण म्हणतो, की रिबन काटली जाते, कट केली जाते. तर त्याच्यामध्ये तेच आपल्या आपल्या उत्सवांना, गुढीपाडव्यासारखा सण असेल कुठला, त्याला तर खास आपण कशाचं तोरण बनवतो? पान, फूल यांना एकत्रित करून काय करतो? त्याचं तोरण आपण दरवाजाला लावतो. म्हणजे हे काय आहे? गटबंधन आहे. एकत्रित आणण्याची आपली वैदिक संस्कृती आहे. आणि पाश्चात्य संस्कृती काय आहे? प्रत्येक ठिकाणी कट करण्याची. म्हणून आपण बघतो, की दिवा म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हा लावणं, त्याला प्रज्वलित करणं हे शुभ समजलं जातं. आणि इथेच आपण जेव्हा केक कटिंग करतो, पाश्चात्य संस्कृतीचं आपण आता अनुकरण करतोय. तिथे आपण काय करतो? दिवा विझवतो. मग आपल्या संस्कृतीमध्ये कुठलाही दिवा विझणे, हे आपण काय म्हणतो? किंवा आपण फुंकर घालणे स्वतःहून. आपण म्हणतो ते अशुभ आहे, कुठलाही दिवा विझवू नये. मग इथे मात्र आपण काय करतो? तो दिवा विझवतो. म्हणून आपण बघू शकतो, की हा विवाह संस्कार जेव्हा होतो, तेव्हा ते जोडण्याचं कार्य करतात. किंवा जसं पानं गुढीपाडव्याला तर खास आपण तोरण बनवतो. ते तोरण काय वेगवेगळे पानं, फुलं, आंब्याची पानं, फुलं यांना एकत्रित करतो आणि त्याचं तोरण आपण लावतो. म्हणून आपण बघू शकतो, की आपली संस्कृती ही जोडण्याची आहे, ना की तोडण्याची. मग आता लग्नामध्ये पण, विवाहामध्ये पण बघा तुम्ही, की 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये हे केल्या जातात. अगदी औक्षण करतानाही आपण त्यातल्या काही गोष्टी वापरतो. तर पहिला जो आहे, पहिल्या 5 गोष्टीमध्ये पहिला कोणता असतो? एक सिक्का, नाणे, रुपयाचा आपण म्हणतो ना, एक रुपया जो टाकतो आपण किंवा एंगेजमेंट झाली, तर ती जी वधू असते तिच्या कपाळावर तो नाण्याचा हे केला जातो. तर त्याला काय कारण आहे? 5 गोष्टी वापरल्या जातात. एक सिक्का, एक हळद हळद, तिसरी गोष्ट म्हणजे असते तांदूळ आणि चौथी गोष्ट असते पुष्प. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमात हार असतो, फुलांचा हार किंवा फुलं असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्वा. तर ह्या 5 गोष्टी विवाह संस्कारामध्ये तर कंपल्सरी वापरल्या जातात. तर आता याच्यामधून आपण काय शिकू शकतो, की हा सिक्का जो आहे तो का वापरला जातो? तर तो जे नववधू असतात, नवरदेव असेल किंवा ती नवरी असेल, की त्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक संपदा नेहमी असावी. ते त्याचं प्रतीक आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून ते सिक्का वापरला जातो. हळद जी आहे, की हळदीचा तर खास आपला एक कार्यक्रम असतो लग्नामध्ये. तर ती हळद म्हणजे कशाचं प्रतीक आहे? निरोगी. जर आपण कसं म्हणतो, की एखादं कुठं काही कापलं किंवा लागलं, तर आपण काय करतो तिथं? हळद लावतो आपण. का लावतो? की हळद ही काय आहे? रोगप्रतिकारक शक्ती आहे हळदीमध्ये. ती निरोगी निरोगी राहण्याचं एक हे आहे, चिन्ह आहे. म्हणून आपण बघतो, की त्या हळदीला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं जातं. का तर त्यांना चांगलं शारीरिक आरोग्य याच्यातून मिळू दे. म्हणून आपण ते हळदीचा जो कार्यक्रम असतो विवाहामध्ये, तो कंपल्सरी आपला तो अगोदर एक होतो. म्हणजे त्याला ते कारण आहे. किंवा आपण तांदूळ एक कंपल्सरी वापरले जातात. तर तांदूळ का वापरले जातात? तांदूळ म्हणजे काय? धनधान्य. त्या नववधू, नवरदेवाच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कधीही कमी पडू नये. त्याची नेहमी त्यांना ती संपदा नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये प्राप्त व्हावी. आणि दुसरी असते दुर्वा एक वापरल्या जातात. तर ते कसं काय म्हणतो आपण त्याला? त्यांची जे त्या निपुत्रिक ह्या शब्दाला त्यांचं काय शब्द वापरतो आपण त्याला? की त्यांची गोत मला आता हिंदीमधून सुचते, मराठीतून लक्षात येईना. त्यांची नेहमी गोत म्हणजे भर मुलांनी लहान मुलांचं नेहमी एक काय मराठीतून काही शब्द मला लक्षात येईना, की त्यांचं घर हे नेहमी
बालगोपाळांनी हे व्हावं म्हणजे कधीही निपुत्रिक राहू नये थोडक्यात काय. तर मुलं बाळ ह्याची पण त्यांना संपत्ती ती ही गोष्ट पण त्यांना प्राप्त व्हावी. आणि पुष्प कशाचं प्रतीक आहे, की जसं एखादं ताजं फुल आहे, फ्रेश फुल, तर ते आपल्याला किती असं फुललेलं आणि अगदी आपल्याला आकर्षित करतं ना, असं नूतन, नवीन असलेलं, तर ते आकर्षित करतं. तसं यांचं जीवन त्या फुलासारखं बहरलेलं असू दे. तर अशा पद्धतीची या गोष्टी आपल्या एखाद्या वाढदिवसाच्या ह्याच्यामध्ये वापरल्या जातात किंवा विवाहामध्ये ह्या कंपल्सरी वापरल्या जातात. म्हणजे याचा अर्थ काय, की आपल्या संस्कृतीमध्ये जे काही केलं जातं किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याला प्रत्येकामागे काही कारण आहे. परंतु आपण काय करतो, की आहे पिढीजात म्हणून आपण करतो. पण नाही, त्याच्यामागे जर आपण व्यवस्थित तर तो प्रत्येक अर्थ हा कशा कनेक्टेड आहे, अध्यात्माशी कनेक्टेड आहे. म्हणून आपण हे बघू शकतो. म्हणून आपले श्रील प्रभुपाद जे आहेत, तर त्यांनी ही एक सुंदर जीवनशैली आपल्याला दिलेली आहे. इस्कॉनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता, की वैष्णवांची जीवनशैली किती सुंदर आहे, म्हणजे किती शुद्ध. सॉरी म्यूट झालं होतं. आता कुठून तुम्हाला ब्रेक झाले मला कळलं नाही ऍक्च्युली. कुणी चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता जर कुठून मिस झाला असेल तर ती मी ते कव्हर करू शकते. तिथून पुढे मी सुरुवात करते म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं हे म्यूट झालेलं. तर आपले जे आचार्य आहेत, त्यांनी आपल्याला काही मूल्य दिलेली आहेत, जगण्याची काही तत्व दिलेली आहेत, जसं श्रील प्रभुपादांनी दिलेलं आहे आणि त्याच्या आधारावर आपण जगण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या जीवन जगण्यासाठी आपल्याला काय आवश्यकता असते हो, की जीवन जगण्यासाठी आपल्याला काय गोष्टी असतात, की आपल्याला ना काही काही जीवनामध्ये ना प्रत्येक एक मिनिट. आपल्याला जीवनामध्ये ना प्रत्येक काही ना काही आपल्याला म्हणजे आपण असं शांत बसू शकत नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं, की एक दिवसभर तुम्ही काहीच करायचं नाही, तर ते आपल्याला होईल का? कारण तो आपला स्वभाव नाही. ही जीवनाची आपल्या नीड आहे. म्हणजे गरज आहे आपल्या जीवनाची, की आपण काही ना काही करणारच. की जसं श्रील प्रभुपाद एक स्टोरी सांगायची, की एक चोर असतो आणि त्या चोराला ना चोरी करायची सवय असते. तर आहे ना एक दिवस आहे ना त्याला एक गुरु भेटतात आणि ते सांगतात, की हे चोरी करणं हे खूप चांगलं पाप कर्म आहे. तर ती ते सोडून दे. म्हणून ते त्याला त्यांच्याबरोबर तीर्थस्थानांना भेटी देण्यासाठी घेऊन जातात तीर्थस्थानाच्या ठिकाणी. आणि आता काय होतंय रात्र होती, संध्याकाळची वेळ असती आणि सगळे झोपलेले असतात. ते काय सगळे साधू संत असतात. त्यांच्याकडे काय असणार आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये ते असे छोटे-छोटे तंबू असतात. त्यामध्ये ते झोपलेले असतात सगळे. ह्या चोरांची सवय असती ना त्याला ती चोरी करण्याची. बरोबर सवयीने तो बांधलेला असतो. बरोबर उठतो तो रात्रीचा आणि त्या पिशव्यांकडे त्या हात घालायला जातो. पण त्याच्यानंतर लक्षात येतं, की नाही आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलंय, की हे कार्य आपल्याला सोडून द्यायचंय आणि म्हणूनच आपण इथे या ठिकाणी आलेलो आहोत. असं तो पटकन ते त्याचं मन त्याच्यापासून दूर जातं मग त्या विचारापासून. पण नंतर काय होतं, की त्याला ना ती सवय लागलेली ना पण काहीतरी करायचं. मग तो काय करतो, की ह्या साधूची पिशवी उचलतो, त्याच्या तिथे नेऊन ठेवतो. दुसऱ्याची उचलतो, त्याच्या जागेवर नेऊन ठेवतो. असं करत-करत तो सगळ्या रूम मधल्या सगळ्या साधू संतांच्या ज्या पिशव्या असतात ना, त्या सगळ्या अदल्या-बदली करून ठेवतो. 1 तास तो त्याचा कार्यक्रम चालतो आणि नंतर तो झोपतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळा गोंधळ होतो, की "अरे, माझी पिशवी इकडे कशी काय गेली? तिकडे कशी काय गेली?" म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की प्रत्येक व्यक्ती जी असती, त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो गुणधर्म असतो, की काही ना काही करण्याची त्याची वृत्ती असते. असं कधीच होऊ शकत नाही, की एखादा मनुष्य स्थिरपणे एका जागेवर बसेल. तर ही जीवनाची काय आहे, आपल्या आवश्यकता आहे. आणि दुसरी आवश्यकता काय आहे, की आपण काही ना काही जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. असं कधी होणार नाही, की काही आता आपल्याला जीवनामध्ये काही जाणून घ्यायची उत्सुकताच नाही राहिली. तर आज का होईना तुम्ही सगळ्या जॉइन झालेल्या आहात. काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता आहे किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पण काही ना काही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. असं होणार नाही, की कुणाला काही प्रश्न असतात. आपण सुद्धा उठल्या-उठल्या आपण पहिला प्रश्न काय विचारतो? किती वाजले? पहिला आपल्या मनाला जर कोणाचा पहिला प्रश्न असेल तर काय असतो? किती वाजले? मला उशीर झाला का उठायला? मी लवकर तर नाही ना उठलो किंवा आज नाश्त्याला काय असेल? मला उशीर नाही ना होणार ऑफिसला जायला? माझं हे काम होईल का? म्हणजे आपण काही ना काही प्रश्न आपल्या जीवनामध्ये असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण व्यस्त असतो आपल्या जीवनामध्ये. जसं आपण म्हणतो ना, की आपण सकाळी उठलो
की पहिल्यांदा घड्याळ बघतो, नाश्त्याला काय असेल, आपण बाहेर पडतो किंवा जे काही कष्ट करतो ते कशासाठी करतो? पोटासाठीच करतो ना, खाण्यासाठी. आणि पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट पण बघा, तुम्ही बघू शकता चिमण्यांचा, पक्ष्यांचा जो चिवचिव चिवचिवाट होत असतो, तो आपल्याला चिवचिवाट वाटतो. परंतु त्यांचाही तो प्रश्न आहे. एखादी चिमणी पण काय विचारत असती, दाना कुठे मिळेल, दाना कुठे मिळेल? आपण म्हणत असतो, खाना कुठे मिळेल, खाना कुठे मिळेल? म्हणजे आपल्या भाषेमध्ये ते आपण बोलत असतो, पण त्यांच्यासाठी पण तो प्रश्न असतो. तसं मनुष्याचे हे वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रश्न आहेत किंवा काही ना काही उत्तरं त्याला शोधायची आहेत. तर एक आहे ना, म्हणजे आपण मुलाला दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय किंवा शेजारी कुठे काय आवाज आला तरी आपल्याला उत्सुक, अरे काय चाललंय तिथे? आपण कान टाव करतात आपले लगेच. किंवा कुठे काही उत्सुकता, म्हणजे एक छान एक गोष्ट सांगते. एक व्यक्ती असतो आणि त्याच्या हातामध्ये दिवा असतो आणि तो दिवा घेऊन तो मंदिरामध्ये चाललेला असतो. तर त्याच्याकडून एक समोरून एक माणूस येतो, दुसरा एक, आणि तो जरा खोचक असतो. तर तो त्याला काय विचारतो खोचकपणे, "काय रे, कुठे चाललायस?" तो म्हणतो, "मंदिरात." आणि तो म्हणतो, की "हा दिवा घेऊन चाललायस?" तर तो म्हणतो, "हो." तो म्हणतो, "हा दिवा कुठून आला?" आता याच्या लक्षात फोन आलाय. त्याच्या लक्षात येतं, की याला काही काम नाहीये, म्हणून आपल्याला काहीतरी खोचकपणे बोलतोय, हा आपल्याला विचारतोय. मग तो म्हणतो, की खोचकपणे बोलला, तो म्हणतो, की आता ह्याला काय उत्तर द्यावं? याला जर सांगितलं, एक तर सकाळी-सकाळी माझा कामाचा वेळ आहे, मला मंदिरात जायचंय, जाऊन मला उरकायचंय, पळायचंय, हा काय प्रश्न विचारतोय? मग त्याला वाटतं, की आता जर मी याला सांगितलं, की दिवा माचीसपासून निर्माण झाला दिवा, तर हा मला म्हणेल, की माचीस मधून कशी काय तो दिवा, म्हणजे अग्नी निर्माण झाला, असा तो प्रश्न मला विचारेल. म्हणून मग तो काय करतो, तो पण हुशार असतो, तो पण त्याच्या पुढचा असतो. तो त्याला सांगतो, की त्याला म्हणतो, की आता हा जो दिवा आहे ना, असा त्याच्या हातात असतो, तो लगेच फुंकर मारतो. अशी फुंकर मारली की दिवा विझून जातो. मग तो म्हणतो, की त्याने विचारलेला असतो, की हा दिवा कुठून आला? ते म्हणतो, आता हा दिवा कुठे गेला? म्हणजे तो निर्धार होतो. थोडक्यात काय, की आपल्याला कुणाच्या जीवनामध्ये काय चाललंय, कुठं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टींची काय असते, उत्सुकता असते. मग तो बरोबर त्याचा प्रश्न, की तो म्हणतो, "जिथून आला तिथून तिकडे गेला. मग हा कुठे गेला? शोध घे आणि तू सापडव आणि मला उत्तर दे त्याचं." आणि असं म्हणून तो पुढे निघून जातो. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की आपल्या प्रत्येकामध्ये अशी ही उत्सुकता असते. आपण कधी राहूच शकत नाही, की काही ना काही आपण करत राहणार आणि काही ना काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. भले ती एखादी चुकीची गोष्ट असू शकते, एखादी चांगली गोष्ट असू शकते. परंतु आपण काय करत असतो, ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काहीही कुठलीही गोष्ट म्हणजे काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये ते एक्सेप्ट करत असतो. काहीतरी म्हणजे काय, की आपल्याला काहीतरी म्हणजे काय, की आपण कुठेतरी आपली, आता फॉर एक्झाम्पल आपली श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे आपल्यामध्ये जी काही श्रद्धा आहे, तर प्रत्येक जण आपली श्रद्धा कुठे ना कुठे काय करत असतो, तो कुठे ना कुठे तो कोणाच्या तरी चरणी तो अर्पण करत असतो. म्हणजे काय? म्हणजे काही ना काही आपण जीवनामध्ये स्वीकारल्याशिवाय पण आपण राहत नाही. जसं आता तुम्हाला एक समजून देण्यासाठी एक उदाहरण सांगते. की काही लोकं कसे असतात, भगवंतांना मानतात, हं. परंतु ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत. काही जाणतात, परंतु ते कधी मानत नाहीत आणि काही जाणून पण घेतात, बोलतात पण, शब्दांमध्ये दाखवतात, परंतु ते जीवनामध्ये कधी एक्सेप्ट करत नाहीत. आणि काही व्यक्ती अशा असतात, की त्या जाणतात पण, बोलतात पण आणि स्वतःच्या जीवनामध्ये एक्सेप्ट पण करतात. म्हणजे काय आहे, ही एक आस्था आहे आपल्या जीवनामध्ये, आपण बघू शकतो, की आपली जी आस्था, आपली जी श्रद्धा, ती आपण एक मिनिट दरवाजा उघड बरं. कोणतरी वाजतंय. तू हं. तर आपली जी श्रद्धा आपण कुठे ना कुठे देत असतो. आपली श्रद्धा जशी एखाद्याची अ, एखादे हॉलिवूडचा एखादा स्टार असेल, बॉलिवूडचा असेल किंवा एखादा क्रिकेटर असेल, त्या ठिकाणी तो त्याची श्रद्धा देतो. कुणी एखादा बाबाजी असतील कुणी, किंवा कुणी एखादी साधू व्यक्ती असू शकते, कुणी योगी व्यक्ती असू शकते, ती त्याची श्रद्धा त्या ठिकाणी देते. म्हणजे प्रत्येक जण काही ना काही जीवनामध्ये आपल्या श्रद्धेला स्थान देत असतो आणि त्या ठिकाणी तो त्याची श्रद्धा अर्पण करत असतो. तर ह्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या कंपल्सरी, ती आपली गरज आहे जीवनाची. मग आपले वेद, उपनिषद आणि आपली जी शास्त्र आहेत, त्यांनी हे काय केलेलं आहे, हे जाणून घेतलं आहे, की आपली नीड काय आहे आणि जीवनाचं हे अस्तित्व जाणून घेणे,
हे आपलं शास्त्रांचं सार, म्हणजे शास्त्रांचं अध्ययन करण्याचं हे आहे, सार म्हणू शकतो आपण. आणि ह्या 3 गरजा ज्या आहेत त्याच्या भोवतीच आपल्याला आपल्या शास्त्रांनी आपली गरज भागवलेली आहे. म्हणजे जीवनाचं अस्तित्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी. जसं उपनिषद आहे, वेगवेगळे आपण बघितले की शास्त्रांची पण वेगवेगळे वर्णन आहे, म्हणजे नाव आहेत, वेद, उपनिषद, पुराण. तर हे उपनिषद जे आहे, तर हे काय आहे, जीवनाचं निरूपण आहे. म्हणजे हे आपल्याला जीवन जगण्याची व्यवस्था करून देतं हे उपनिषद. तर असे हे उपनिषद आहे. आणि दुसरं जे आहे वेद. तर हे जे वेद आहेत, हे जे वेद आहेत, हे वेद काय करतात, आपल्याला ज्ञानाद्वारे त्या अस्तित्वाचा अनुभव करून देतात अध्यात्माच्या. म्हणजे वेद आपल्याला ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाद्वारे आपण ते जाणून घेऊ शकतो. आणि पुराण आपल्याला काय शिकवतं, पुराण आपल्याला भक्ती देतं आणि भक्तीमधून आपल्या मनामध्ये ती ती श्रद्धा निर्माण करतं, आस्था निर्माण करतं ते पुराण. म्हणून आपण बघू शकतो की ज्ञान हे आपल्याला आपले अस्तित्व काय आहे ते सांगतं. नैतिकता जी आहे, ती जीवन कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे, ती नैतिकता शिकवते. आणि भक्ती ही आपल्याला आस्थावान बनवते, म्हणजे श्रद्धावान बनवते. म्हणजे थोडक्यात काय, की शरीराने आपण चांगले कर्म करतो आणि मनाने आपण चांगला सद्भाव विकसित करतो आणि बुद्धीद्वारे आपण सद्विचार करतो. कारण बुद्धी जेव्हा चांगला विचार करते तेव्हा ते वर्तन आपल्या मनाकडून होतं. म्हणून आपण बघतो की मन आपल्याला सद्विचार देतं, बुद्धी आपल्याला सद्विचार देते, मन आपल्याला सद्भाव देतं आणि शरीर आपल्याला चांगले कर्म करायला शिकवतं या इंद्रियांद्वारे. तर हे 3 पहिले आपण बघितले की काही ना काही जाणून घेणे, कुठेतरी श्रद्धा अर्पित करणे, काही ना, ह्या ज्या 2-3 गोष्टी आपण बघितल्या, तर त्या तिन्ही गोष्टी ह्या सगळ्या भोवती फिरत आहेत. मग आता हे जे आपले उत्सव येतात, आपले जे फेस्टिवल येतात, तर त्या प्रत्येक फेस्टिवलच्या मागे काही ना काही कारण आहे. की जसं पहिलं कारण आपण आता ह्याच्यामध्ये ना 5 कारण बघणार आहोत. तर त्याचं पहिलं कारण आहे सामाजिक कारण. सामाजिक म्हणजे सामाजिक, दुसरं आहे वैज्ञानिक आणि तिसरं ऐतिहासिक, चौथं आध्यात्मिक आणि पाचवं आहे नैसर्गिक. तर आता हे सामाजिक जे आहे, समाज जेव्हा एकत्र येतो, की जसं आता आपण बघतो की दिवाळीचा जो सण आहे, तर आपण कसे सगळेजण एकत्र येतो की नाही, आपण कुठेही देशामध्ये कुणी कुठेही असेल, अगदी परदेशात जरी असले तरी आपण म्हणतो की नाही, दिवाळीचा सण हा जो असा आहे की तो मला माझ्या घरी, माझ्या नातेवाईकांच्यात, माझ्या कुटुंबामध्ये तो साजरा करायचा आहे. म्हणून काही सण कसे असतात, सामाजिक असतात, ते आपल्याला काय करतात, एकत्रित यायला शिकवतात. काही वैज्ञानिक असतात, वैज्ञानिक म्हणजे त्याच्यामध्ये ना आपले मेडिकल इश्यूज जे असतात आरोग्याचे, ते एकदम व्यवस्थित होऊन जातात. की जसं आता आपण बघितलं की गुढीपाडव्याचा सण जो आहे, तो इतका छान सीझन आहे हा, की म्हणजे एकदम थंडी संपलेली असती, गरमीचा मोसम सुरू झालेला असतो, म्हणजे एकदम थंडी पण नाही, एकदम गरमी पण नाही, मधल्या ह्याच्यामध्ये असतो. आणि थंडीमुळे आपली जी साचलेली सर्दी असेल, साचलेले काही कफ प्रवृत्तीचे जे आजार असतील, तर ते सगळे आजार जे आहेत ते या दिवसांमध्ये कमी होऊन जातात. मग मेडिकल दृष्ट्या सुद्धा त्याला काही कारण असतं, त्या सणाला, त्या फेस्टिवलला, त्या त्या वातावरणामध्ये, त्या त्या ऋतूमध्ये ते आलेले. तर पाडव्याचा सण सुद्धा आपण बघू शकतो की हा एकदम थंडी पण नाही, एकदम उष्णता पण नाही आणि एकदम थंडीमुळे आपण हे झालेलं असतं की ते पण आपले सगळे निघून जातात आजार. पण हा जसा उन्हाळा एखाद्याला अस्थमा असेल किंवा श्वासाचे काही अजून आजार असतील, वात असेल थंडीमध्ये वाढलेला, तर जशी जशी ही उष्णता हे होती तसं आरोग्य चांगलं होतं. तर ते एक कारण आहे. तिसरं आहे ऐतिहासिक. ऐतिहासिक पण त्याला काही कारण असतं, की जसं आता आपण बघतो की हा वसंत ऋतू सुरू होतो ना, आपण म्हणतो पाडव्यापासून काय आहे, वसंत ऋतू सुरू होतो. म्हणजे वसंत ऋतू सुरू होणं म्हणजे काय, की नवीन पालवी, नवीन सौंदर्य ते लेतं सगळा निसर्ग. तर तसं ऐतिहासिक एक आहे, की या वेळेस, या दिवशी ब्रह्मदेवांनी काय केलेलं आहे, सृष्टीची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून याला तेवढं विशेष महत्व आहे या सणाला. आणि दुसरं म्हणजे पंचांगणाची रचना भास्कराचार्यांनी केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पंचांग म्हणजे कुठला महिना, कुठला दिवस, कुठला ऋतू कधी येईल, कुठला तिथीचा दिवस, म्हणजे हे सगळं जे पंचांग आहे ते भास्कराचार्यांनी या दिवशी हे केलेलं आहे, रचना केलेली आहे त्याची. आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रभू रामचंद्रांचा अभिषेक या दिवशी झालेला आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी. तर या रामचंद्रांचा अभिषेक जो झाला, तर तो इतकी छान रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे
की या दिवशी काय काय झालेलं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अभिषेक करायचं ठरलं, तेव्हा प्रभू रामचंद्र अगोदर म्हणाले, की जे जे माझ्या बरोबर पुष्पक विमानात आलेले आहेत अयोध्येमध्ये, त्यांना सगळ्यांना अगोदर स्नान घालायचंय मला. आता त्याच्यात आलेलं कोण नसतं? सगळ्यांना माहितीये, सगळे काय असतात? बंदर, सगळे माकड असतात. मग प्रभू रामचंद्र म्हणतात, की नाही, मला आधी त्यांना स्नान घालायचंय. म्हणून असं ते वर्णन आहे, की ते बंदर हो गए सुंदर. म्हणजे ते प्रभू रामचंद्रांनी त्यांना स्नान घातलं. म्हणून ते माकड सुद्धा काय झाले? सुंदर बनले. आणि नंतर ते भरत त्यांना कुठे दिसत नाहीत. म्हणून त्यांची इच्छा असती, की भरताच्या समोर माझा राज्याभिषेक व्हावा. म्हणून ते भरताला शोधत असतात. आणि मग भरताकडे जातात. तर भरत बघतात, की भरताकडे पाहून असं वाटत असतं, की भरताच्या केसांच्या सगळ्या जटा झालेल्या असतात. आणि असं वाटत असतं, की 14 वर्ष भरताने काय स्नान केलंय की नाही? हा प्रश्न येतो. आणि मग प्रभू रामचंद्र विचारतात भरताला, की तुझ्या हे केसांच्या जटा का झालेल्या आहेत? तर भरत म्हणतात, की तुम्ही नसताना तुम्ही जेव्हा नव्हता त्यावेळेस जे काही समस्या, जे काही संकट माझ्या जीवनामध्ये आले, तर ते सगळे माझ्या केसांमध्ये गुरफटले आणि ते जटांमध्ये रूपांतरित झालेलं आहे. मग प्रभू रामचंद्र स्वतःच्या हाताने त्यांच्या केसांच्या जटा सगळ्या सुट्ट्या करतात, खोलतात ते सगळे आणि तो सुंदर केस करतात त्यांचे. स्वतःच्या हाताने भरताला ते स्नान घालतात. तर अशा पद्धतीने ही लीला जी आहे ती या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेली आहे. म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो, की एक राजा जेव्हा तो राजा बनतो, तेव्हा अगोदर तो राजा बनायच्या अगोदर पण तो त्याच्या प्रजेची काळजी घेतो अगोदर. म्हणजे कशा पद्धतीने एक राजा एक पित्याचा खऱ्या अर्थाने एका पित्याचा रोल करत असतो, हे आपण बघू शकतो. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघतो, की हा वसंत ऋतू जो आहे, तर ह्या वसंत ऋतूचं आगमन या दिवशी होतं. आगमन म्हणजे काय, की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व निसर्ग काय करतो, नवीन सौंदर्य त्याच्यावर कितीतरी कवींनी कविता केलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे, की त्याच्यामध्ये वसंत ऋतू आल्यानंतर कशा पद्धतीने सगळी वृक्षांना पानं, फुलं, बहर सगळं बहरतं आणि नवीन सौंदर्य ते येतं. म्हणजे नवीन झाडांना कोवळी पालवी फुटते. किंवा प्रत्येक सगळे ऋतू ह्या वसंत ऋतूमध्ये वेगवेगळे फळं सुद्धा आपण बघू शकतो, की या ऋतूमध्ये प्राप्त होतात. तर असा हा वसंत ऋतू आहे. तर या वसंत ऋतूमध्ये हा गुढीपाडवा येतो. मग ह्या वसंत ऋतूचा आपल्याला प्रभू रामचंद्र काय मेसेज देत आहेत, की वसंत आणि वसंताला दुसरा शब्द काय असतो म्हणजे आपण एक वसंत आणि संत याच्यामध्ये काय फरक आहे? वसंत आणि संत. वसंत म्हणजे काय? की पानं, फुलं हे सगळे बहरलेले आणि संत म्हणजे काय? की संतांच्या संगतीने आपले आध्यात्मिक जीवनही अगदी तसेच बहरून जाईल. म्हणून संत आणि वसंत याच्यामध्ये अगदी एका अक्षराचा भेद आहे. परंतु त्याचा अर्थ जर बघितला, जसं वसंतामध्ये सगळं काही बहरतं, तसं संतांच्या संगतीने आपलं आध्यात्मिक जीवन सुद्धा अगदी तसंच बहरतं. तर रामचरित मानसमध्ये तुलसीदास म्हणजे सांगतात ती त्याच्यामध्ये ही रामायणामध्ये ही स्टोरी येते. तर आहे ना यांना पुष्पवाटिकामध्ये प्रभू रामचंद्रांचे जे गुरु असतात, ते पुष्पवाटिकामध्ये प्रभू रामचंद्रांना पाठवतात. पाठवतात म्हणजे वसंत ऋतू सुरू झालेला असतो आणि एक असं असतं, की वसंत ऋतू सुरू झालेला आहे आणि एक वसंत ऋतूचं जे सौंदर्य आहे, ते प्रभू रामचंद्रांना पाहण्यासाठी ते पाठवतात. बाह्य दृष्टीने हे कारण असतं, परंतु आंतरिक दृष्टीने वेगळं कारण असतं. मग इथे जेव्हा ते पुष्पवाटिकामध्ये जातात आणि तिथे निवास करतात, तर तिथेच आपण बघू शकतो, की सीतामाईचं मिलन पण त्यांचं तिथेच झालेलं आहे. तर हे ना संत तुलसीदास यांचा खूप सुंदर श्लोक आहे. ऍक्च्युअली मी फक्त त्याचा अर्थ सांगते. तर त्याच्यामध्ये ना ते म्हणतात, की संत म्हणजे असं वाटेल, की प्रभू रामचंद्र हा काही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेत का? परंतु नाही. ते पहिल्यांदी संत म्हणजे काय? वसंत ऋतूचा तो आनंद घेण्यासाठी गेले होते. पण पहिलं कारण होतं त्यांचं, की ते संतांच्या सभेमध्ये गेले होते. तिथे जे काही संत होते, त्यांचा संग करण्यासाठी त्यांना भगवंतांनी म्हणजे त्यांच्या गुरूंनी पाठवलेलं होतं. आणि नंतरचं कारण होतं, की ते वसंत ऋतूचाही आनंद घेतील. परंतु पहिलं कारण होतं संत संगती. तर हे वसंत आणि संत हे एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. म्हणून आपण बघू शकतो, की गुढीपाडवा जो आहे, तो या ऋतूमध्ये येतो आणि ह्या ऋतूमधून आपण काय शिकू शकतो? वसंत ऋतूनी जसं नवीन सृष्टी, नवीन सौंदर्य आली आहे, तसं आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा आपलं जीवन हे काय व्हावं? परिपूर्ण व्हावं. तर आता हा जसा आता आंब्याचा सीझन झालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे, की कशा पद्धतीने आंबे या महिन्यामध्ये, या ऋतूमध्ये भरभरून आंबे खायला मिळतात. मग जर आता आपण जर
हा आंबा वसंत ऋतूमध्येच आपल्याला प्राप्त होतो. पण आपण जर वर्षभर जरी आंब्याची कितीही आकांक्षा केली, तर आपल्याला आंबा प्राप्त होईल का हो? किंवा आंब्याच्या झाडाखाली जर आपण बसलो सावलीला आणि आपण त्याच्याकडे बघत बसलो, की मला आता सावलीला बसलो म्हणजे मला आंबा प्राप्त होईल. तर असं होणार आहे का? नाही. त्याला धैर्यच धरावं लागणार आहे. योग्य वेळ आल्या, वसंत ऋतू चालू झाल्यानंतरच तो आपल्याला आंबा प्राप्त होणार आहे. मग अगदी तसंच हे गुरु जे असतात, साधूजन जे असतात, संतजन जे असतात, ते काय असतात? ते एका आंब्याच्या वृक्षाची सावली आहेत आपल्यासाठी. आणि तो शिष्य म्हणजे काय आहे? तो सिंचन करतोय त्या आंब्याच्या झाडाचं. सिंचन म्हणजे त्याचं पालन-पोषण. पालन-पोषण म्हणजे तो त्याचं सिंचन करतोय, त्याला पाणी घालतोय. आणि ती सावली म्हणजे आपले गुरुवर्य आहेत, साधू संत आहेत. मग आता विचार करा, की जेव्हा जोपर्यंत आपल्याला त्या आंबा प्राप्तीचं धैर्य धरावं लागतं. आंबा प्राप्त करण्यासाठी काय आपली किती इच्छा असली तरी आपल्याला तेवढं धैर्य धारण करणं आवश्यक असतं. मग तसंच हे तत्वज्ञान आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो, की जोपर्यंत आपण सुद्धा ते धैर्य धारण करत नाही आणि ते संतांच्या जसं वृक्षाच्या संगतीत आपण गेलो, तरी पण आपल्याला जसं आपल्याला सुद्धा स्वतःहून साधू संतांच्या संगतीत जातो, तेव्हा आपल्याला ते मधुर फळ प्राप्त होईल. आपण जर त्याची हे केली, की नाही की मी त्याचं सिंचन करणार नाही, मी त्याच्या वृक्षाकडे बघणार नाही, मी त्या सावलीला का जाऊ? जोपर्यंत आपण स्वतःहून पाऊल उचलत नाही, तोपर्यंत ती कृपा आपल्यालाही प्राप्त होणार नाही. म्हणून आहे ना, हे तत्वज्ञान आहे, की याच्यातून आपण समजू शकतो, की जसा वसंत ऋतू आहे, तशी संत संगत आहे. जोपर्यंत आपण ती संत संगती आपल्या जीवनामध्ये स्वीकारत नाही आणि धैर्याने त्या गोष्टींना हळू आपल्या जीवनामध्ये उतरवत नाही, तोपर्यंत त्या आंब्याचं मधुर जे फळ आहे, तोपर्यंत ते भक्तीचं मधुर फळ आपल्या जीवनामध्येही प्राप्त होणार नाही. म्हणून गुरुनिष्ठा, साधूंवरची निष्ठा, वैष्णवांवर श्रद्धा या गोष्टी जीवनामध्ये खूप महत्वाच्या आहेत. तर संगत करणं म्हणजे काय? याच्यामध्ये पण फरक आहे. आपण म्हणतो ना, याच्या बरोबर राहिलो, ही माझे हे माझे संगत मी यांच्या बरोबर राहतो, यांचा संग घेतो. तर ऍक्च्युअली संघ म्हणजे काय? ते एक छोटीशी गोष्ट आहे. एक गुरु असतात आणि ते त्याच्या शिष्यांना सांगत की हे सर्व काही ब्रह्म आहे. सर्व काही ब्रह्म आहे म्हणजे काय? सगळ्या ठिकाणी भगवंत आहेत अस्तित्वात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत आहेत. आणि मग नंतर हे तो ज्ञान घेतो तो शिष्य आणि काही दिवसांनी काय होतं, एका गावातून तो चाललेला असतो आणि एक आहे ना पिसाळलेला हत्ती असतो आणि तो पिसाळलेल्या हत्तीवर एक माहूत बसलेला असतो. परंतु तो इतका जोरजोरात पळत असतो, की त्याला तो कंट्रोल होत नाही. आणि तो त्यांना सांगत असतो, की जोरजोरात, की सगळेजण बाजूला व्हा, बाजूला व्हा. त्याला रस्ता द्या, कुणी पुढे येऊ नका. असा मोठमोठ्याने तो माहूत ओरडत असतो. आता हा शिष्य जातो. हा बघतो लांबून हत्ती आलेला. परंतु तो काही बाजूला होत नाही. कारण तो म्हणतो, की माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिलेलं आहे, की मी सगळं काही ब्रह्म आहे. मी पण ब्रह्म आहे. तो पण ब्रह्म आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण परमेश्वर आहे. माझ्यामध्ये पण परमेश्वर आहे. सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे. मग तो म्हणतो, की मी कशाला बाजूला होऊ? तो ब्रह्म आहे. तो मला कशाला काय करेल? असं म्हणून सगळे लोक पळतात. पण हा काय बाजूला पळत नाही. आणि मग हत्ती येतो. हत्ती आल्यानंतर काय करतो? आता शेवटी तो हत्तीच आहे. तो पिसाळलेलाच होता. तो आला असा त्या शिष्याला धरतो सोंडेत आणि धाडकन एका दिशेला फेकून देतो. त्याच्यातून काय होतं त्याचे फार हड्डी बसली एक होऊन जातात. मग हा येतो गुरुंकडे नंतर दुसऱ्या दिवशी, की म्हणतो, "तुम्ही दिलेलं ज्ञान खोटं, सगळं खोटं." असं तो गुरूंना म्हणतो. तर गुरु म्हणतात, की "काय झालं?" मग तो सांगतो, की "तो पण ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे. तरी पण तुम्ही ते ज्ञान सांगितलं, पण त्याला कळलं नाही, मी ब्रह्म आहे म्हणून." अशा पद्धतीने. तर ते म्हणतात, की त्याच्या त्या हत्तीवर माहूत बसलेला होता का? तर तो म्हणतो, "हो, होता माहूत बसलेला." मग तो काय म्हणत होता? तो म्हणत होता, "बाजूला व्हा, बाजूला व्हा, दूर व्हा, दूर व्हा." सांगत होता असं जोरजोरात ओरडून. मग म्हणे, "मग तुला त्याच्यात ब्रह्म नाही दिसलं का?" मग तो म्हणतो, की "कसं आहे, एका ब्रह्माने एका जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं म्हणणं दुसरं जो ब्रह्म आहे, त्याने ऐकलं नाही. त्यामुळे दुसरे जे ब्रह्म आहेत तिसरे, त्यांनी त्याला उचलून बाजूला फेकलं." म्हणजे थोडक्यात काय, की तुला त्याच्यात ब्रह्म दिसलं नाही, की तो काहीतरी सांगतोय आणि हत्तीमध्ये तुला ब्रह्म दिसलं. म्हणून तू त्याचं ऐकलं नाहीस, म्हणून या ब्रह्म हत्तीने तुला बाजूला फेकलं. म्हणजे ह्याच्यातून आपण संदेश काय घेऊ शकतो, की संग करणे आणि साथ बरोबर राहणे याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे त्या शिष्याने त्या गुरूंचा काय केला, फक्त बरोबर राहिला, परंतु खऱ्या अर्थाने सत्संग घेतला नाही. खऱ्या अर्थाने तो संगी झाला नाही त्यांचा. त्याचा तो शिष्याचा तो हे आहे. त्यांनी ते काय केलं,
उथळ ज्ञान घेतलं जीवनामध्ये. म्हणून आपल्याला सुद्धा साधू जे वैष्णव असतात त्यांनी दिलेलं ज्ञान हे असं उथळ स्वरूपात स्वीकारायचं नाही, तर त्याचं तत्व काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून सत्संग, आपण काय म्हणतो सत्संग, आपण असं का नाही म्हणत की साथ संग, असं का नाही म्हणत, सत्संग का म्हणतो? साथ म्हणजे काय, जेव्हा आपण आपल्या तन म्हणजे काय, शरीर, जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा कधी कधी काय होतं की आपलं तन जातं, आपलं शरीर आणि मंदिरात असतो, परंतु आपण मन आपलं कुठंतरी भरकटत असतं. आणि जेव्हा मनाचा संग आपण घेतो, मग जरी कधी कधी असं होतं की आपण मंदिरामध्ये मनाने जातो, सॉरी शरीराने जातो पण मनाने नसतो आपण. म्हणून आपण जरी भक्तांबरोबर राहिलो तरी तो आपला, आपण फक्त मनाने शरीराने तिथे आहोत, आपण मनाने नाहीत. म्हणून आपण फक्त एकमेकांबरोबर आहोत. हा, आम्ही सगळे भक्त एकमेकांबरोबर होतो, आम्ही मंदिरात एकमेकांबरोबर हे केलं, आम्ही ते केलं, परंतु आपलं मन नसतं. म्हणून तो खऱ्या अर्थाने संघ होत नाही. जेव्हा मनाने आपण एकत्रित राहतो तेव्हा आपण त्यांचा संघ घेतो. म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी की हे माझे संगी आहेत, किंवा नाही सॉरी, हे माझे साथी आहेत. मग आपले जे साथी आहेत, आपले जे मित्र मैत्रिणी आहेत, ते संगी साथी, आपण म्हणतो ना संगी साथी बनले पाहिजे. म्हणजे ते आपले साथी पण आहेत, आणि संगी म्हणजे काय की ते तन मन द्वारे पण आपल्या बरोबर जोडलेले आहेत. म्हणून भक्तांबरोबर जरी आपण कधी राहिलो तरी आपण फक्त भावनेने, मना शरीराने जर एकत्र राहत असो तर आपण खऱ्या अर्थाने तो सत्संग घेत नाही, आपण फक्त एकमेकांबरोबर आहोत. म्हणून हा जो शब्द आहे तन आणि मन, याच्यामध्ये फरक आहे. आणि हा खऱ्या अर्थाने सत्संग कधी होईल, जेव्हा आपण मनाने त्यांच्या बरोबर जोडले जाऊ. म्हणून आपण मृत्यू सुद्धा बघू शकतो, मुक्ती आणि मृत्यू याच्यामध्ये फरक काय आहे. जेव्हा आपल्या शरीरापासून आत्मा आत्मा बाजूला जातो तेव्हा त्याचा मृत्यू होतो, परंतु या आत्म्यापासून आपलं मन सुद्धा दूर, म्हणजे त्या मनाचा सुद्धा सुटकारा प्राप्त होतो त्या मनापासून त्या आत्म्याला. मग तेव्हा आपण तो मुक्तीचा स्तर प्राप्त करू शकतो. कारण आपलं सूक्ष्म शरीर जे आहे ते मनाद्वारेच आपल्याला, दुसरा भगवद्गीतेमध्ये आपण ऐकलेलं आहे की आपण मनाद्वारेच आपल्याला काय होत असतं, आपल्याला दुसऱ्या शरीराची प्राप्ती होत असते. कारण मन आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा करतं त्याद्वारेच, मनाद्वारे आपण दुसरा देह धारण करतो. म्हणून मनापासून आत्म्याला मुक्ती मिळणं म्हणजे तो त्याला त्याला जेव्हा सुटकारा मिळतो तेव्हा खऱ्या अर्थाने ती मुक्ती प्राप्त होते. म्हणून हे आपण बघू शकतो की आपल्याला संगम करायचा आहे, म्हणजे नेमकं काय करायचंय की हा वरवर करायचा नाही ते शिष्यासारखा, तर खऱ्या अर्थाने साथी संगी बनायचंय आपल्याला. तर आता हा गुढीपाडव्याचा जो सण होऊन गेला, तुम्हाला वाटत असेल काय पाडव्याचा तर सण होऊन गेला, मग आता काय माताजी सांगतायत ह्याच्यावर. परंतु हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या नवीन वर्षाच्या, आपल्या संस्कृतीनुसार आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन बघतोय आपण, निसर्ग ही नव्या नव्या सौंदर्याने आलेला आहे, आणि आपल्या जीवनामध्ये पण नवीन वर्षाचा हे आगमन झालेलं आहे. खरं तर आपलं हे इंग्लिश कॅलेंडर जे आहे पाश्चात्य देशातलं, ती तारीख आपली 1 जानेवारी आहे, पण खरं तर आपला खरा नवीन वर्षाचं जी सुरुवात आहे ती गुढीपाडव्यापासून होते. तर ह्याला जी ध्वज पताका जी असते वरती ह्याला गुढीपाडव्याला, त्याला काय म्हणतात, ब्रह्मध्वज म्हणतात. किती सुंदर नाव आहे बघा ना त्याला पण, संस्कृत शब्दामध्ये की ब्रह्मध्वज म्हणतात. आणि त्याला एक आपण ती गाठी, जी गोड साखरेची गाठी असते ती आपण त्याला काय करतो, त्या गुढीला लावत असतो. तर त्याच्यातून आपण काय मेसेज घेऊ शकतो की मधुरता, की म्हणजे आपल्या जीवनामध्ये ती साखरेसारखी मधुरता निर्माण होऊ दे. असं निंबाच्या झाडाचं ते फांदी आपण त्याला हे करतो, त्याचा प्रसाद पण आपण घेतो की त्याचे लिंबाचे ते हे असते फुलं असतात आणि ते गुळ मिक्स करून आपण एकत्र करतो. मग त्याची चव पण कशी असते, एक मधुर आणि गोड कडू अशी चव असते. म्हणजे याच्यातून आपण शिकू शकतो की आपल्या जीवनामध्ये कधी इथून पुढच्या नवीन वर्षामध्ये काही कडू आठवणी येतील, काही कडू घटना घडतील, काही मधुर जी घटना असतील आपल्या आयुष्यामध्ये, काही चांगले क्षण असतील, काही वाईट दुःखाचे क्षण असतील. तर तेही या त्या कडुलिंबाच्या पानांप्रमाणे, त्या गुळाप्रमाणे मधुर गोड असं हे जीवन आपल्या जीवनामध्ये आहे, आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करून पुढे चालायचं आहे. म्हणजे जसं कसं असतं की आपल्याला जर स्ट्रॉंग बनायचं असेल, आपल्याला जर स्ट्रॉंग बनायचं असेल तर काय आहे की आपल्याला एक गोड पण पाहिजे, म्हणजे आणि दुसरी म्हणजे स्ट्रॉंग पण पाहिजे, आपण मजबूती पण पाहिजे. म्हणून आपण बघू शकतो की हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत, हे आपल्याला गोड आणि कडू
अशा ह्या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवतात, मजबूत बनवतात. म्हणजे सुख, दुःख, चांगल्या वाईट घटना ज्याने आपण काय बनत जातो, की अनुभवाने आपण काय म्हणतो ना, शिकत जातो आपण अनुभवाने. जेव्हा आपले वयस्कर आपल्याला काय सांगतात, तेव्हा आपण काय म्हणतो, की उन्हाने केस पिकवले नाहीत त्यांनी त्यांचे. म्हणजे काय आहे, की अनुभव आहे त्यांना. पण तसं आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे शिकू शकतो, की आपलं जीवनही असं सुख-दुःख यांनी मिश्रणाने भरलेलं आहे. परंतु ते आपल्याला आहे ते एक्सेप्ट करत आनंदाने पुढे जायचं आहे. आंब्याची झाडाची जे आपण बघतो, की आंब्याचं पान हे तर किती ह्याचं प्रतीक आहे गुढीपाडव्याला. तर ते कशाचं प्रतीक आहे? ते धैर्याचं प्रतीक शिकवतं आपल्याला. धैर्य मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आंबा हा आपल्याला वसंत ऋतूमध्येच प्राप्त होतो. किती इच्छा केली तरी आपल्याला तो आंबा प्राप्त होऊ शकत नाही इतर ऋतूंमध्ये. म्हणजे हे धैर्याचं प्रतीक आहे. म्हणून आंब्याची जी आहे पानं ती गुढीपाडव्याला सणाला आपण दारामध्ये तो तोरण लावतो. आणि दुसरं म्हणजे तो उलटा लोटा. तो तांब्या आहे कलश तो उलटा लावतो. तर किती जणांना आपण कुठलं भांड कधी उलटं करून ठेवतो का? हं. मग आपण गुढीपाडव्यालाच का उलटा लोटा लावतो? असा कधी आपल्या मनामध्ये प्रश्न नाही आला, की का बरं ते उलटं ठेवलं जातं? हा उलटा लोटा जो आहे ना, खरं तर ते अंत्येष्टीची जी क्रिया असती ना आपली अंत्यविधीची, सर्वात पहिली जी चालू होती ना क्रिया, त्यावेळेस खरं तर तो लोटा, तांब्या जो असतो तो उलटा केला जातो. मग गुढीपाडव्यासारखा पवित्र सण, उत्सव, मग त्याला हा उलटा का केला जातो, हा उलटा लोटा? हा आपण आपल्याला कधी प्रश्न पडतो का? किंवा शास्त्रांमध्ये काय याचं कारण असेल? हं, की तो लोटा उलटा केला जातो. तर हे नवीन वर्षाचं हे जे आहे, तर त्याला हा का केला जातो? कारण आपली ही जी मस्तक आहे ना, त्याला दुसरा मराठीमध्ये शब्द काय आहे? खोपडी, खोपडी आपण म्हणतो ना, ती खोपडी पण खरंच हरवलेली खोपडी आहे. ही काही झालेली, की ती नुसतीच रिकामी आहे. म्हणजे तसा हा तांब्याचा लोटा आपण उलटा का ठेवतो, की आपलं मस्तक, आपली बुद्धी हे सुद्धा त्या तांब्याच्या उलट्या लोट्याप्रमाणे तांब्याप्रमाणे उलटं करायचं. उलट्या लोट्याप्रमाणे खाली करायचं आहे आपल्याला. खाली करायचंय म्हणजे काय करायचंय? की आपल्यामध्ये जो काही अभिमान भरलेला आहे, जो काही अहंकार आहे आपल्यामध्ये, जे काही मी म्हणतोय ते मी म्हणतोय ते खरं, बाकीचे सगळे खोटे. जी आपल्याला अहंकाराची भावना, अभिमानाची भावना आहे आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये, डोक्यामध्ये ती आपल्याला काय करायची ह्या सणाच्या निमित्ताने तो लोटा आपल्या मस्तकाचा लोटा पूर्ण खाली करायचा आहे. जेणेकरून नवीन वर्षामध्ये नवीन-नवीन गोष्टी आपण त्यात भरत राहू. आपण जर ऑलरेडी तो लोटा भरलेला असेल, जर आता समजा दूध आहे एखाद्या तांब्यामध्ये आणि त्या दुधाचा तांब्या जर आपण दुसऱ्या पातेल्यात खाली केला नाही, तर तो आपण दुसरं घेऊ शकत नाही दूध. तसंच हे ऑलरेडी आधीच भरलेलं असेल, तर आपण त्याच्यात काय भरू शकतो? म्हणून ते एक आहे, की आपल्या अभिमानाचा, आपल्या गर्वाचा लोटा आपल्याला तिथे काय करायचंय, खाली करायचंय. तर रामायणामध्ये खूप छान स्टोरी येते ह्याची. तर गरुडजींची ही कथा आहे. त्यातला एक छोटासा भाग मी परवाच्या 2 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितला होता. तर त्याचा आता हे मी त्या दिवशी म्हटलं होतं, की नेक्स्ट टाईमच्या क्लासमध्ये मी नक्की पूर्ण स्टोरी सांगेन. तर गरुडजींची ही कथा आहे, कथा येते. तर हे गरुडजी आहेत ना, एकदा काय होतं रामायणामध्ये ती स्टोरी आहे, की नागपाशमध्ये राम लक्ष्मण काय होतात, एकदा अडकले जातात नागपाशामध्ये आणि मग नारदजी येतात कोणाकडे? गरुडजींकडे. आता गरुडजींना म्हणतात, की नागपाश म्हणजे आता नाग म्हटलं, की सर्प म्हटलं, की गरुडजीच त्यांना हे करू शकतात. मग ते म्हणतात, की तुम्ही राम लक्ष्मणाला तिथे जाऊन त्या नागपाशातून मुक्त करा. मग गरुडजी लगेच निघतात आणि जातात आणि तो जो नाग असतो, त्याला ते भक्षण करतात आणि राम लक्ष्मणाला ते काय करतात, त्याच्यातून मुक्त करतात. परंतु आता ह्याच्यातून काय होतं? ते मुक्त करतात. कारण ते सर्पांचा शत्रू म्हणूनच गरुड समजले जातात. मग ते त्यांना तेच भक्षण करतात त्यांचं, त्यांना मुक्त करतात. पण त्यांच्या डोक्यात काय सुरू होतं? म्हणजे ते त्या सर्पाला खातात, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये एक संशय निर्माण होतो, की अरे हे राम लक्ष्मण जे आहेत, त्यांना मी नागपाशातून मुक्त केलंय. मग हे खरोखर भगवंत आहेत का? की मी जर यांना नागपाशी स्वतःला मुक्त करू शकत नाही. मग त्यांच्या मनामध्ये काय निर्माण होती? संशय गरुडजींच्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा तो श्लोक आहे, संशयात्मा विनश्यती. म्हणजे जेव्हा संशय निर्माण होतो, तेव्हा काय होतो आपला विनाश होतो. म्हणजे इथे पण आपण बघू शकतो, की तो मायावी आणि तो ॲक्चुअली तो जो नाग असतो ना, नागपाश, तो पण मायावी असतो. ती पण भगवंतांची हेच असते लीला. पण ते काय होतं, तो ते भक्षण करतात गरुडजी. परंतु हा संशयरूपी सर्प आहे, तो मात्र त्यांना काय करतो? दंश करतो. म्हणजे तो मायावी तो सर्प खातात, परंतु हा संशयरूपी सर्प त्यांना सोडत नाही. तो दंश करतो आणि मग म्हणून त्यांच्या मनामध्ये ती शंका निर्माण होते, की प्रभू रामचंद्र, लक्ष्मण हे भगवंत नाहीत. हे कसे काय भगवंत असू शकतात?
आणि त्यांच्या मनामध्ये तो प्रश्न झाल्या ब्रह्माकडे सॉरी नारदांकडे येतात. नारद मुनींनीच त्यांना सांगितलेलं असतं. मग ते नारद मुनींना विचारतात. आता नारद मुनींच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, या लोट्यामध्ये अहंकाराचा प्रवेश झालेला आहे, अभिमानाचा. मग आता ते काय करतात, ते म्हणतात की ते पण हुशार असतात, त्यांच्याही लक्षात येतं आता ह्याचं कसं निरसन करायचं. ते म्हणतात की काय आहे, मला एकच मुख दिलंय भगवंतांनी आणि त्याचं पण मी इतकं गुणगान करतोय की मला मला एक क्षणभर पण संत नाहीये त्याच्यातून हे करण्यासाठी. आणि माझ्याकडे मी ज्या मुखाने भगवंतांचं गुणगान करतोय, त्यामुळे तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. कारण मी जो कोय आहे, मी एकमुखी आहे. मला काय, मी एका मुखाने गुणगान करतो, त्यामुळे त्याच मुखाने मी दुसरं उत्तर नाही देऊ शकत. तू काय कर, तू नारद मुनींकडे जा. सॉरी, ब्रह्मदेवांकडे जा. ते म्हणतात की ब्रह्मदेव कोण आहेत? चतुर्मुखी आहेत. ब्रह्मदेवांकडे तुझं उत्तर तुला मिळेल. असं म्हटल्यानंतर काय मग गरुडजीची मान अजून ताठ होते. कारण त्यांना असं असतं की माझा प्रश्न किती हे आहे की नारद मुनी पण त्याचं उत्तर देऊ शकले नाही. कधी कधी आपल्या प्रश्नांचाही अभिमान आपल्याला निर्माण होतो की बघा माझा प्रश्न काय आहे. मग एका वरिष्ठ भक्तांना सुद्धा त्याचं उत्तर देता आलं नाही. म्हणजे अहंकार आपल्याला कशाचाही निर्माण होऊ शकतो, हे आपण याच्यातून बघू शकतो. आणि मग नंतर ते काय करतात की त्या लोट्या, ते जेव्हा ह्याच्याकडे येतात, ब्रह्मदेवांकडे येतात. आता ब्रह्मदेवांच्याही लक्षात येतं हे काय चाललंय. मग ब्रह्मदेव पण हुशार असतात. ब्रह्मदेव म्हणतात की माझं हे चतुर्मुख आहे, परंतु मला वेळच नाहीये. मला इतके काही सेवा आहेत आणि माझं इतकं काही गुणगान चाललंय भगवंतांचं, तर माझं एक पण मुख रिकामं नाहीये की तुझ्या ह्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी. तर तू मग काय कर, तू पंचमुखी यांच्याकडे जा. आता पंचमुखी म्हणजे कोण? शिवजी. आपण शिवजींना पंचमुखी शिवजी म्हणतो ना, मग ते त्यांच्याकडे जा. मग गरुडजीची अजून मान ताठ होते की अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझा प्रश्न किती श्रेष्ठ ह्याचा आहे. मग त्यांना वाटतं की आता नारद मुनी उत्तर देऊ शकले नाही, शिवजी उत्तर देऊ शकले नाहीत, आता मला कोणाकडे ब्रह्मदेव उत्तर देऊ शकले नाहीत, आता मला शिवजींकडे लावलं. मग शिवजी रस्त्यात त्यांना भेटतात. मग आता शिवजी पण काय करतात, शिवजी म्हणतात की तू मला ना एका चुकीच्या ठिकाणी भेटलायस. म्हणजे आता कसं आहे, मी धड कैलासावर पण नाही आणि मी इकडं पण नाही, मध्येच हे केलं, मी मध्ये कुठं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ. आणि ते म्हणतात की हे काय आहे की ही जागा प्रश्न एकदम रास्त आहे, परंतु ही काय आहे, ही जागा ही बरोबर नाही तुला, म्हणजे मी हे करण्यासाठी. त्यामुळे ह्या प्रश्नाचं ना, तुझा प्रश्न एकदम मस्त एकदम असा हे आहे, एकदम त्याला अप्रिसिएट करतात, पण मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. आणि ते म्हणतात की तू काय कर, तू हा तुझा प्रश्न घेऊन ये ना, एक काककुशुंडी म्हणून आहे, त्याच्याकडे जा म्हणे तू, ते सांगतात. आणि मग त्याला म्हणजे इतका गरुडजींना गर्व होतो की अरे शिवजींना सुद्धा माझं उत्तर देता नाही आलं, की शिवजींना पण देता नाही आलं. मग एकदम अभिमान येतो. ते म्हणतात ना, तो उलटा लोटा फार पूर्ण भरून ओसंडून वाहत जातो मग नंतर. आणि मग नंतर ते काककुशुंडीकडे निघतात. पण इथे पार्वती काय करते, शिवजींना प्रश्न विचारते, की ती म्हणते की तुम्ही याचं उत्तर देऊ शकत होता, पण मग तुम्ही याचं उत्तर का नाही दिलं? त्यावेळेस ते खूप असं खोल उत्तर शिवजी देतात. ते म्हणतात की काय आहे, मी आता त्याच्या ज्ञान, म्हणजे त्याच्या जे प्रश्नाचं मी निवारण करू शकत होतो त्याला ज्ञान देऊन, परंतु त्याच्या अभिमानाचं निवारण मी करू शकत नव्हतो. तर ते का? तर त्याला जी प्रश्नाची घमेंड आहे, शिवजी म्हणतात की मला एक तर संशयात्मा बुद्धी, म्हणजे संशय निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रश्नाची पण घमेंड, एक गर्व आलेला आहे, अहंकार आलेला आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला आपल्या ज्ञानाचा गर्व असतो, परंतु आपल्याला आपल्याला इतका गर्व असतो की त्या गर्व आपल्याला इतका झाला, इतकी घमेंड आपल्यामध्ये निर्माण झाली, त्याचं ज्ञान मात्र आपल्याला नसतं. म्हणून ते म्हणतात, परंतु त्याला जी तो अहंकार आलेला आहे, त्या अहंकाराचं निरसन होणार नाही. त्यामुळे ते म्हणतात की मी त्याला काककुशुंडीकडे पाठवलेला आहे. आणि काककुशुंडी म्हणजे कोण? की काककुशुंडी म्हणजे कावळा असतो, कावळा. कावळा. तर ते कसं म्हणतात, पक्षी म्हणजे विष्णू, गरुडजी हे कोण आहेत? पक्षी समाजाचे सरदार समजलं जातं त्यांना. आणि ते काय आहेत? विष्णू वाहन पण आहेत. विष्णूचं वाहन आहेत गरुडजी. आणि ते म्हणतात की याच्या प्रश्नाचं उत्तर जर मी दिलं, तर अरे नारद मुनींना जमलं नाही, ब्रह्मदेवांना जमलं, शिवांनी कसं तरी उत्तर दिलं त्याचं. म्हणून ते म्हणतात की मी त्या एका कावळ्याकडे पाठवले, की जेणेकरून त्याच्या अभिमानाचा चक्काचूर होईल. म्हणजे कसा होईल, त्याचा पूर्ण लोटा उलटा होईल, की अरे ब्रह्मदेवांनी नाही ना, आणि तुझं उत्तर एका कावळ्याने दिलं. कावळा, असं अशा पद्धतीने त्याला विचारलं जाईल. म्हणून त्याच्या त्या अभिमानाचं, त्या घमंडीचं मला काय करायचंय,
त्याचं निरसन करायचंय असं शिवजी उत्तर देतात. आणि मग ते खरं त्यांच्या लक्षात म्हणजे मग पार्वतीच्या ते लक्षात येतं. मग नंतर हे काय करतात, ते काककुशुंडीकडे जातात गरुडजी. आता काय आहे, की म्हणून ह्याच्यातून आपण हे पण एक शिकू शकतो, की ज्ञान अर्जित करण्यासाठी आपल्याला खूप काही कष्ट लागतात. हं? परंतु ते ज्ञान अर्जित केल्यानंतर ते ज्ञान नम्रतेने आपल्याकडे ठेवणे आणि नम्रतेने ते इतरांना देणे, ही सगळ्यात मोठी, सगळ्यात अवघड गोष्ट असते जीवनामध्ये. तर हे गरुडजींनाही तसंच झालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून त्यांच्या अज्ञानाचा अंत काय करायचा असतो भगवंतांना, शिवजींना अंत करायचा असतो. म्हणजे आपल्यामध्ये अज्ञान आहे, परंतु ते अनादी कालापासून आहे. अनादी कालापासून आपण अज्ञानात आहोत, परंतु त्याचा अंत नाहीये. म्हणजे आपण काय म्हणतो अनादी कालापासून आहे, परंतु त्याचा अंत आहे की नाही? त्याचा अंत होऊ शकतो. अनादी कालापासून जरी असले, तरी त्याचा अंत करू शकतो आपण त्या अज्ञानाचा. म्हणजे सुद्धा ते म्हणतात, शिवजी म्हणतात, की गरुडजीला गरुडमध्ये त्या अनादी कालापासून जरी अज्ञान असलं, तरी ते कधीपासूनही त्याच्यात मला जायचं नाही. फक्त त्याचा अंत होऊ शकतो. आणि ते अंत मला आता करायचा आहे. आणि मग जेव्हा ते येतात काककुशुंडीकडे, तर त्यावेळेस आहे ना ते काककुशुंडी त्यांची काय करतात, ते जातात आणि ते सांगतात की असं असं झालंय, माझ्या मनामध्ये संशय निर्माण झालाय. आणि काककुशुंडी पण सेम चूक त्यांनी ती त्यांच्या जीवनामध्ये केलेली असते. म्हणजे जेव्हा दोन सेम चुका करणारे व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा बघा म्हणजे आपण पण काही एखादी चूक केलेली असेल, समजा आता दोन भक्त एकत्र येतात, कधी काय भेटतात, काही चूक केलेली असेल सेवांमधली किंवा जप करताना, हा जप करताना मलाही झोप लागते, तू पण झोपतो का किंवा तू पण झोपतीस का, मलाही झोप लागते. म्हणजे जेव्हा दोन सेम प्रश्न असणारी व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा बघा त्यांची चर्चा किती इंटरेस्टिंग चालते. मग इथे सुद्धा हे काककुशुंडीनी पण काय केलेला असतो, तो गर्व केलेला असतो. म्हणजे त्यांच्या मनामध्ये पण तो संशय निर्माण झालेला असतो. मग ते त्यांची स्टोरी त्यांना सांगतात, की ते म्हणतात, की ही जी स्टोरी आहे, ही कलिकाल ह्या काळामध्ये येते. आणि तिथे ते सांगतात, की माझा जन्म अयोध्येमध्ये त्या काळामध्ये झालेला होता. एक तर कलिकालाचा तो एक प्रभाव होता आणि अयोध्येमध्ये तो त्याचा पण एक प्रभाव होता. आणि ते म्हणे, की माझ्या मनामध्ये त्या काळात नेमका थोडा दुष्काळ पडला अयोध्येमध्ये. आणि ते म्हणे माझ्या मनामध्ये गर्व निर्माण झाला. सॉरी, गर्व नाही, संशय निर्माण झाला, की ही खरोखर प्रभू रामचंद्रांची अयोध्या भूमी, खरोखर रामचंद्र हे भगवंत आहेत का? मग ते म्हणतात, की संशय प्रभू रामचंद्रांवरती पण म्हणजे दोष निर्माण झाला त्यांच्या दृष्टीमध्ये बघण्याचा. दोषदृष्टी म्हणजे अयोध्येप्रती पण दोषदृष्टी झाली आणि रामांप्रती पण दोषदृष्टी झाली. आणि ते म्हणतात, की त्या ह्याच्यामध्ये मी तो अयोध्या सोडली आणि मी उज्जैनला आलो. उज्जैनला आल्यानंतर म्हणे तिथं एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणांनी मला ज्ञान द्यायला सुरुवात केली. मग ते गुरुच्या ठिकाणी आले त्यांना. आणि मग ते म्हणतात, की ती जी आहे, ते म्हणतात, की ते मला ज्ञान देत असतात. म्हणजे कसं असतं, ज्ञान ही जी आहे, ती अशी आहे, की ती आपली भेदबुद्धी नष्ट करते. आध्यात्मिक ज्ञान. आपल्यामध्ये मनामध्ये जो संशय, संशय म्हणजेच काय, भेदबुद्धी नष्ट करते आणि त्याच्यातून आपण योग्य मार्गाकडे पाऊल टाकतो. तर इथे आपण बघतो, की त्या ब्राह्मण जेव्हा सांगत असतात, की असे प्रभू रामचंद्र आहेत, तसे आहेत, तेव्हा त्यालाही संशय निर्माण झालेला असतो. तो म्हणतो, की असं तुम्ही कसं काय म्हणतात? तर ते ब्राह्मण म्हणतात, की नाही, तू असा विचार करू नको. प्रभू रामचंद्र हे भगवंत आहेत आणि शिवजी सुद्धा प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. मग तर ते इतकं क्रोधित होतं आणि मग ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे, त्यांच्या प्रती पण त्याच्यामध्ये काय निर्माण होतो? दोष निर्माण होतो. आता विचार करा, गुरूंप्रती सुद्धा दोष निर्माण झाला त्याच्या मनामध्ये. काककुशुंडीच्या. आणि मग ते म्हणतात, की तिथून पुढं मी त्यांनाही सोडून देतो आणि उज्जैनच्या मंदिरामध्ये म्हणजे उज्जैनच्या तिथे त्या महाकाल च्या मंदिरामध्ये जाऊन मी मोठमोठ्याने म्हणजे तिथं तपश्चर्या करत असतो आणि तिथून त्यांचे हे गुरु तिथून जात असतात, येतात एक दिवस सकाळचे. आणि तो बघतो आणि तो काय करतो, डोळे बंद करतो. आणि डोळे बंद करतो का, तर त्यांना दंडवत प्रणाम करावा लागेल. म्हणजे इमॅजिन करा, माणसाचा गर्व आणि अहंकार आणि एखाद्यामध्ये जर संशय निर्माण झाला एखाद्या व्यक्तीप्रती, तर ती व्यक्ती कुठल्या स्तरावर जाऊन वागू शकते. आज ते त्यांचे गुरु होते, परंतु ते गुरूंप्रती सुद्धा त्या दृष्टीने बघायला लागले, की त्यांना वाटलं, की हे सांगतायत, की प्रभू रामचंद्र हे भगवंत आहेत, म्हणजे यांना पण ज्ञान नाहीये. म्हणजे त्यांच्याविषयी सुद्धा ते संशय निर्माण होतो. आणि गरुडजी म्हणतात, की मग तुमच्या लक्षात नाही आलं का तुमचे गुरु तिथून जात होते? ते म्हणे, हो, माझ्या लक्षात आलं, पण मी मुद्दामहून डोळे बंद करून घेतले. मला दुर्लक्ष करायचं होतं त्यांच्याकडे. पण शिवजींना हे सहन झालं नाही आणि शिवजी तिथं अवतीर्ण झाले. शिवजींनी मला शाप दिला. म्हणजे ते त्यांची कथा सांगतात, की 1000 वर्ष तू त्या अजगराच्या देहामध्ये राहशील. कारण अजगर कसा आहे ना, असा थंड पडून राहतो आणि असा निश्चल बनतो. परंतु तो तसा नसतो ऍक्च्युली. त्याची शिकार जी आहे,
ती बरोबर तो त्या टप्प्यात आली की ती शिकार तो काय करतो, तो बरोबर त्याला कॅप्चर करतो. तर ते म्हणे अजगरासारखं तुझं वर्तन आहे. पण नंतर तिथं त्यांच्या संरक्षणासाठी ते म्हणतात की माझे गुरु तिथे आले आणि ते गुरु आल्यानंतर ते गुरु त्यांचं संरक्षण करतात ऍक्च्युली. आणि ते शिवजींना प्रार्थना करतात की माझ्या वतीने तुम्ही त्यांना क्षमा करा. म्हणजे ते गुरूंची कृपा त्यांना होते आणि मग शिवजी त्यांना ठीक आहे म्हणतात की 1 वर्षाच्या नंतर तुम्ही तुमच्या इच्छेने, तुझ्या इच्छेने ह्या देहातून तू बाहेर पडशील. दुसरं ते वरदान देतात की तुला हे सगळं काही आठवणीत राहील. आणि तिसरी गोष्ट ते सांगतात की हे शरीर सोडताना म्हणजे आपल्याला कुठलंही हे भौतिक शरीर असेल, जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपल्याला काही त्रास होतो त्या शरीराचा, वेदना होतात. तर ते सांगतात की तुला कधीच ह्याच्या वेदना होणार नाहीत असं सांगतात. आणि अशा पद्धतीने मग ते म्हणतात की मला नंतर काही 1000 वर्षानंतर एका ब्राह्मण परिवारामध्ये भृशुंडी म्हणून एक आहेत. तर त्या परिवारामध्ये भृशुंडी नाव माझं असतं, भृशुंडी. तर त्या देहामध्ये मला जन्म मिळाला. आणि मग बघा आता ब्राह्मण परिवारामध्ये ते गेले आणि तिथून ते म्हणतात की मी नीलगिरी पर्वतावर लोमश ऋषी म्हणून आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मला रामकथा ऐकायची आहे, मला रामकथा ऐकवा. आणि ते बरेच दिवस त्यांना निर्विशेष ज्ञान देत असतात. निर्विशेष आपण बघितलं, निर्विशेष, मायावाद हे कसे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु हे भक्ती मार्गातले असतात. आणि ते सारखं त्यांना म्हणत असतात की तुम्ही मला रामांची लीला सांगा, रामांच्या कथा सांगा. मग लोमश ऋषी जे असतात ते क्रोधित होतात. ते म्हणतात की तू एका कावळ्यासारखा मध्ये मध्ये काव 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 करतोयस, मी ज्ञान देतोय. तर ते म्हणतात की तू कावळा बनशील. आणि कावळाचा देह त्यांना प्राप्त होतो. आता तुम्ही गंमत बघा, अगोदर कोण होते, नंतर ते अजगर झाले. अजगरानंतर आता त्यांना आधीचा, आता काय परत ते कशाचा देह प्राप्त झाला त्यांना, कावळ्याचा देह प्राप्त झाला. पण तरी पण ते रामकथा करत राहतात त्यांच्या मुखातून. आणि मग लोमस ऋषी जे आहेत त्यांचं हृदय परिवर्तन होतं की त्यांना वाटतं की किती मी आतापर्यंत असा राम भक्त बघितला नाही, की कावळ्याचा देह दिलाय तरी ह्याच्या मुखातून रामकथा सुटत नाही. मग ते त्यांना वरदान द्यायला लागतात. परंतु ते म्हणतात की आता मला काहीच वरदान नकोय. ते म्हणतात की मी एक ब्राह्मण होतो अगोदर, परंतु मी तरीही भगवंतांमध्ये दोष बघितला, माझ्या ज्ञानाचा गर्व केला मला. पण आता ह्या कावळ्याचा जो आहे देह, तर मला याच्यात मला कधीच अभिमान होणार नाही. फक्त मला ना याच्यामध्ये माझ्या मुखातून राम नाम कधी थांबलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने ते त्यांच्याकडून त्यांना ते म्हणतात की तसा आशीर्वाद मला द्या. म्हणजे इमॅजिन करा, त्यांनी ते म्हणतात की कावळ्याचं सुद्धा मला आता हे शरीर प्रिय आहे, कारण मी एका ब्राह्मण देहामध्ये असताना मी भगवंतांप्रती अपराध केलेला आहे. तर अशा देहाचा काय उपयोग? पण मग मी जर कावळ्याच्या देहात राहून जर मी राम नाम घेत असेल, तर मग मला अजून काय पाहिजे माझ्या जीवनामध्ये? आणि ते म्हणतात की मग मी याच्यामध्ये अजूनही रामकथा ती करत आहे. अशा पद्धतीने ती त्यांची ही जी काही कथा आहे, जे त्यांचं जीवनामध्ये घडलेलं आहे, ते गरुडजींना सांगतात. आणि मग गरुडजींचा लोटा काय होतो? पूर्ण उलटा होतो. गरुडजींना कळतं की आपण पण काय केलेलं आहे, हीच चूक केलेली आहे. म्हणून आपण बघू शकतो की हा लोटा उलटा करणं म्हणजे काय, की आपल्याला आपला अहंकार, आपला अभिमान, गर्व जे काय आहे ते आता खाली करायचं आहे. आणि नवीन वर्षामध्ये जे काही ज्ञान येत आहे आध्यात्मिक, जे काही चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्या या पुस्तकामध्ये काय करायच्या आहेत, भरायच्या आहेत. जसं एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी अगोदरच काही गैरसमज असतील आणि त्या व्यक्तीविषयी जर तुम्ही काही चांगलं सांगायला गेला, तर ती व्यक्ती अजून गैरसमज करून घेणार. जोपर्यंत तो लोटा उलटा होत नाही, तोपर्यंत त्या लोट्यामध्ये काही शिरणारच नाही. तसा हा आपला मस्तकाचा लोटा आहे. आणि मग तिथे गरुडजींचा काय होतो, पूर्ण गर्व जो झालेला, अहंकार झालेला असतो, अहंकार. तर तो अहंकार आणि बुद्धिदोष, संशयात्मा बुद्धी म्हणजे ती नष्ट होते. तर हे आपण बघू शकतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एक आपण साडी, सिल्क म्हणू शकतो आपण. वस्त्र आपण त्याला लावलं जातं. त्याच्यातून आपण हे घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत बरं का. आता तुम्ही बघू शकता, की याच्यातून सुद्धा आपल्याला काय-काय मेसेज दिलेले आहेत, की रेशम म्हणजे काय आहे? शुद्ध. आपण म्हणतो ना सिल्क, प्युअर सिल्क. प्युअर सिल्क म्हणजे शुद्ध. शुद्धता आहे त्याच्यामध्ये. तसं आपले मस्तक आहे, कलियुगामधलं आहे आता. नेहमी ते गरम आहे, गरम. काही झालं की गरम होतो आपण लगेच. कुठं काय झालं की कुणी काय बोलूस तर म्हणूस तर की लगेच आपल्यामधलं ते बाहेर पडतं. तर त्याच्यातून आपण शिकू शकतो की आपल्या मस्तकाला नेहमी त्या बर्फाची किल्ली ठेवायची आहे. विवेकरूपी बर्फाची किल्ली आपण आपल्या मस्तकाला लावून ठेवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? आपल्या मस्तकावर नेहमी एक बर्फ ठेवायचा आहे. आणि नेहमी शांत, थोडक्यात काय की शांतता आणायची आहे. तर ते रेशम आपल्याला ते त्या जीवनामध्ये शिकवतं. आणि दुसरी म्हणजे ती जी गाठी आहे, आपण म्हणतो ती साखरेची गाठी आपण लावतो. त्याच्यातून आपल्या वाणीमध्ये काय आणायची आहे? मधुरता आणायची आहे आपल्या शब्दांमध्ये. की जसं एकदा पती-पत्नी होते
आणि तो पती पत्नीला म्हणतो, की तुला कधीच डायबिटीज होणार नाही. तर ती म्हणते, "का बरं?" ते म्हणतात, की "तू इतकं काही गोड खाते, इतकं काही गोड खाते, की तुझ्या तोंडात कधी येतच नाही तो गोड, म्हणून तुला डायबिटीज होणार नाही." म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की आपल्या वाणीमध्ये, आपल्या शब्दांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती मधुरता आणायची आहे. की एक व्यक्ती असते एका गावामध्ये. एक छोटीशी स्टोरी सांगते आणि आता एक 5 मिनिटात संपेल आपलं. तर एक व्यक्ती असते, ती काय करत असते, की ते म्हणजे ती गावामध्ये प्रसिद्ध असते. कशासाठी? शिव्या देण्यासाठी. कुठलाही शब्द येऊ द्या, काहीही वाक्य बोलायचं म्हटलं, की पहिली शिवी त्या व्यक्तीच्या तोंडात. आणि त्यामुळे काय झालेलं असतं, की तो शिव्या देणारा व्यक्ती म्हणून त्या गावामध्ये प्रसिद्ध झालेला असतो. आणि काही दिवसांनी त्याचा मृत्यूची वेळ येते. त्याच्या लक्षात येतं, की अरे आपली खूपच बदनामी झालेली आहे आणि माझं नाव पूर्ण खराब झालेलं आहे. तर ते त्या मुलांना विचारतो, की तो म्हणतो, की "माझं हे नाव खराब होण्यासाठी माझ्या मृत्यूनंतर तुम्ही काहीतरी करा, जेणेकरून मला लोकं चांगले म्हणतील." आणि तो तो इच्छा व्यक्त करून त्याचा मृत्यू होतो. आता मुलांना मोठा प्रश्न पडतो, की हा खूप मोठा टास्क आहे, की हे कसं करायचं? आणि मग नंतर ते विचार करतात आणि नंतर ते काय करतात, की त्याच्या त्या दारापुढून जाणारी कुठलीही व्यक्ती असेल, की एक काठी घेऊन बसतात आणि त्या काठीने 2-3 ठोके त्यांना टाकायचे. असे प्रत्येकाला टाकायचे. आणि ती प्रत्येक व्यक्ती म्हणायची, "अरे, याचा बाप फक्त शिव्याच देत होता. हा तर याच्या पुढचा निघालाय. हा तर मारतोयच. ह्याच्यापेक्षा ह्याचा बाप बरा होता." अशा पद्धतीने लोकं त्या वडिलांचं कौतुक करायला लागले. त्याचं गुणगान करायला लागले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की अशा पद्धतीने हं, की एखादी गोष्ट म्हणजे आपल्या वाणीमध्येही मधुरता आणणे किती गरजेचे आहे. आणि दुसरी म्हणजे आपल्या नजरेमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये कशाचं? निष्पक्षता याचं काय करायचंय? काजळ घालायचं आहे. निष्पक्षता म्हणजे काय? की जसं आपण बघितलं, की गरुडजींमध्ये काय निर्माण झाला? एक दृष्टीदोष म्हणजे एक संशय निर्माण झाला प्रभू रामचंद्रांप्रती बघण्याचा किंवा काककुशुंडीमध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांप्रती त्यांनी तो दोष निर्माण झाला. तर आपण नेहमी इतरांना आपण अशा नजरेने बघितलं पाहिजे. आपली दृष्टी ही नेहमी अशा पद्धतीने हे केली पाहिजे, की आपण नेहमी निष्पक्षता म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आपण चुकीचा समज, गैरसमज न करून घेता त्याला योग्य दृष्टीने आपण बघण्यासाठी आपल्या जीवनामध्ये शिकलो पाहिजे. आणि आपल्या कानांमध्ये नेहमी शब्दध्वनी जो आहे, आपल्या घरामध्ये चाळण असती बघा चाळण. जेव्हा आपण गहू चाळतो किंवा दळण करतो, आपण गृहिणी आहोत सगळ्याजणी, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यातून खडे-खडे काय होतात? खाली गळतात आणि त्याच्यामध्ये ते धान्य राहतं. अगदी तसंच आपल्या कानांना सुद्धा तशी चाळण लावून घ्यायची आहे आणि योग्य ते शब्दध्वनी, आध्यात्मिक असे शब्दध्वनी चांगले, की जे आपलं जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतील, असेच शब्द आपल्या कानाद्वारे आपण ग्रहण करायचे आहेत. नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी जर या कानांद्वारे ग्रहण केल्या, तर त्या कुठेतरी आपल्या मनाला स्पर्श करतात, मनातून हृदयामध्ये जातात. तर म्हणून आपण त्याला काय केलं पाहिजे? चाळणी लावली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे हातामध्ये अव्यर्थ म्हणजे कालत्वाची घडी म्हणजे कुठेही आपला जो वेळ आहे, तो अव्यर्थ नाही गेला पाहिजे. उगाचच काहीतरी गॉसिपिंग करणे, काहीतरी खराब चुकीच्या गोष्टींची चर्चा करणे. त्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये चाणक्य पंडित म्हणतात, की सगळ्या गोष्टी मिळतील, पण एक क्षण तुमचे करोडो रुपये देऊन पण माघारी येणार नाही. तर मग हा वेळ किती महत्वाचा आहे, हा काळ. तर या काळाचा उपयोग आपण असा अव्यर्थ गॉसिपिंग, चुकीच्या गोष्टींमध्ये न घालवता योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींच्या संघामध्ये, योग्य भक्तांच्या संघामध्ये आपण तो घालवला पाहिजे. आणि आपल्या पायामध्ये असं म्हणतात, की आपण योग्य मार्गदर्शन करणारे काय पादत्राणं घातली पाहिजेत. योग्य त्या चप्पल मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये शब्द आपला सिंपल साधा समजेल असा, की आपले पाय बरोबर आपल्याला कुठे घेऊन गेले पाहिजेत, आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये, भगवद्गीतेचे जिथं कार्यक्रम खरं तर तिथे आपले पाय गेले पाहिजे. म्हणजे योग्य मार्गदर्शनाचे आपण पाय आपल्याला योग्य मार्गदर्शनाकडे आपले पाय वळवले पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आपल्या हृदयामध्ये नेहमी उकळलेलं, स्वच्छ उकळलेलं जे पाणी असतं, तसं आपलं हृदय पाहिजे. आता आता आपसात तुम्हाला वाटेल, की हृदयामध्ये उकळलेलं पाणी याचा काय अर्थ हो? की जसं आता उकळलेलं जर पाणी असेल, तर ते उकळलेलं पाणी आपण म्हणतो ना, की स्वच्छ असतं. उकळलेलं पाणी. म्हणजे जर एखादं पेशंट असेल किंवा आजार असेल, पोटाचा आजार असेल, कुठलाही सर्दी, आता आपण उकळलेलं पाणी देतो का? तर आपण म्हणतो ते शुद्ध आहे. मग या उकळलेल्या पाण्याचे पण 3 गुणधर्म आहेत. 3 प्रतिक्रिया ते उकळलेलं पाणी देतं, की जसं त्या उकळलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही बटाटा टाकला, तर तो आतून कडक असतो. म्हणजे जेव्हा बटाटा कडकच असतो. पण उकळलेल्या पाण्यात टाकला, की तो काय होतो? बाहेरून नरम होतो आणि आतून कडक म्हणजे बाहेरून कडक होतो. जो कडक असतो तो मऊ होतो. सॉरी सॉफ्ट मऊ होतो. म्हणून आपण त्याचं साल काढू शकतो. जर अंड टाकलं, तर ते अंड बाहेरून कडक होतं. हं आणि
आणि जर आपण एखाद्या पाण्यामध्ये कॉफी टाकली, तर ती कॉफी काय करते, ती पूर्ण त्या पाण्यामध्ये विरघळून जाते आणि तिचा स्वाद स्वाद नाही, सुगंध त्या कॉफीचा सुटतो. तर ह्या 3 प्रतिक्रिया उकळलेलं पाणी देतं. मग आता आपल्याला यातलं कोणतं बनायचं आहे? बटाटा बनायचंय, म्हणजे परिस्थिती कधी आली तर कधी एकदम नरम बनायचं, एकदम कडक बनायचं, की त्या कॉफी सारखं त्या पाण्यामध्ये विरघळून त्याचा सुगंध द्यायचा इतरांना. तर हे आपण ठरवायचं आहे. म्हणून हे वसंत ऋतू जो आहे, हा आपल्याला हे गुढीपाडव्याचा सण, हा वसंत ऋतू आपल्या जीवनामध्ये आपल्याला हेच शिकवत आहे, की आपल्या ह्या मस्तकाच्या लोट्यामध्ये भगवंताचं कथामृत, चरणामृत हे वर्ष श्रवण करून आपलं येणारं नवीन वर्ष हे यशस्वी, समृद्धी आणि मौल्यवान आणि अतिशय आध्यात्मिक दृष्ट्या संपन्न बनवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कॉफी सारखं ती पाण्यामध्ये कशी सुगंध देते दुसऱ्यांना, तसं आपलं आध्यात्मिक असं आयुष्य सुगंधी करायचं, की ज्याचा सुगंध इतरांनाही प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने हा गुढीपाडव्याचा जो सण आहे तो आपल्याला हे मेसेज देतो आणि त्याच्या मागे काही हे शास्त्रीय कारणे आहेत, काही आध्यात्मिक आहेत, काही आपण मेडिकल दृष्ट्याही बघितले, वैज्ञानिक दृष्ट्याही बघितले. तर अशी ही वेगवेगळी कारणं आहेत. तर हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. आज आपला क्लास नव्हता खरं तर ऍक्च्युली, पण तरी तुम्ही सगळ्या जणी जॉईन झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा मग आपण थांबूयात. ओके, थँक्यू. एक मिनिट, सेटिंग. रुपाली सेटिंग चेंज कर ग. हरी बोल. हा, सेटिंग चेंज केलंय. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता किंवा मग आपण थांबूया. हरी बोल माताजी, खूप छान लेक्चर झालं. थँक्यू. 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 सणांची खूप छान माहिती मिळाली. थँक्यू. कोणाला काही असेल प्रश्न तर विचारू शकतो, नाहीतर मग आपण थांबूया. मग सेटिंग चेंज केलंय. झाले. करायचं काय एंड? कोणाला काही प्रश्न असतील तर तुमचा म्यूट आहे माईक माताजी. हो, चालेल चालेल. कोणाला काही प्रश्न नाहीयेत बहुतेक. चालेल, मग थांबूया आपण. आणि रविवारी पण सगळ्या जणी गीतामृतला आपल्या रेग्युलरली जॉईन करा. आजचा खरं तर हा ऑफिशियली आपण मेसेज नव्हता दिला. आमच्या काही गीता कोर्स मधल्या मैत्रिणी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही आजचा हा क्लास घेतला होता. तर त्यांच्यामुळे मग आपण हा ऑफिशियली मेसेज नाही दिला. तर थँक्यू सो मच, सगळेजण जॉईन झाला. रविवारी सगळ्या जणी नक्की जॉईन करा. हरे कृष्णा. आणि परत एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा कृष्ण भावना भावित शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू रसिका माताजी. थँक्यू. चालेल, करेन मग रुपाली. हो हो.